नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल, काळजी करू नका अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। विशेषतः एनपीए अकाउंट बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। एनपीए अकाउंटवर लावलेलं व्याज बँका कमी करणार आहेत। 2 लाखांपर्यंत कर्जाचं अकाउंट असलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे सरकार त्यांच्या अकाउंटला भरणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। जे काही अकाउंट्स एनपीए होते, या एनपीए अकाउंट्स मध्ये एनपीए असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं। त्यामुळे अकाउंट मध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे। काळजी करू नका, 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत। राज्यात सर्वसामान्यांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अधिक गती देऊन ते दर्जेदार आणि विहित मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत। सह्याद्री अतिथीगृह येथे शहरातील प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिलेत। शहरातील प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 30 जुलै 2024 पर्यंत राज्यात 4,21,083 लाभार्थ्यांची नोंदणी झालेली असून 1,60,463 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। बीएलसी घटकासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा 675.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण करण्यात आलंय। लाभार्थ्यांना मोफत वाळू, मोजणी शुल्कामध्ये 50% सवलत तसंच मुद्रांक शुल्कामध्ये विशेष सवलती देण्यात येत असून प्रकल्पांची गुणवत्ता आणि वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर शासनाचा भर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं। राज्यात नैसर्गिक अधिवास अबाधित ठेवत वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्याघ्र संवर्धनाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। हे कार्य अधिक सक्षम करण्यासाठी शासनानं नवी पंचसूत्री निश्चित केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्तानं वन विभागातर्फे मुंबईतील IIM अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम, कॅमेरा ट्रॅकिंग आणि नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं शासनासह समाजानं सुद्धा सक्रिय सहभाग घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ड्रग्सचा वापर किंवा व्यसनाधीनतेबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल तसंच उपयुक्त माहिती देणाऱ्यांना पुरस्कारही देण्यात येईल अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली। भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान सांगितलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचा गौरव केला। आज या अद्याप नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊंना याच मराठी संस्कृतीचा आणि कलेचा गौरव या ठिकाणी या नाट्यगृहाच्या माध्यमातून करतो, ही देखील आनंदाची बाब आहे। आणि अशा या महान क्रांतीसूर्याचे विचार नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचा आढावा घेतला। त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली तसंच जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी सुद्धा केली आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। दौऱ्याच्या दरम्यान लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केल्या। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ परिसरासाठी 301 कोटीपेक्षा अधिकच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासाठी 1,106 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। बीड जिल्हा रुग्णालयाचं 360 खाटांचं आधुनिक रुग्णालयामध्ये
रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत रहा पुढारी न्यूज.